दिलेली नसते. तिला तर रूममध्ये येण्यास नकार दिलेला असतो. त्यामुळे नंदिनी आता रडत असते. खूप एकटी पडली ती. तर काव्य तिच्या रूममध्ये असते. तिथे आता रम्या तिला घेऊन गेलेली असते आणि रम्या आता खरं काय घडले फार्म हाऊसमध्ये हे तिला आता काव्याच्या मनातून काढून घ्यायचं असतं. म्हणून ती म्हणत असते की काव्या, अगं मला सांगशील का तिकडे काय झालं होतं? कशामुळे जीवाला असं भाजल्या गेले? नक्की तो काय करत होता? कशामुळे झालंय? नंदिनीचं आणि जीवाचं काही भांडण झालं होतं का? की पार्थदादाबरोबर त्याचं भांडण झालं होतं? नक्की झालंय काय? सांग ना काव्या. पण काव्य ही काहीच बोलत नसते. कारण काव्याला आता माहीत आहे की हे सगळं तिच्यामुळे झालंय आणि त्यामुळे तिचं काही तोंड उघडतच नसतं. आता ती मनातच त्या गोष्टी तिच्या डोळ्यांसमोरून फिरत असतात की कशा प्रकारे ती जीवाला तिथे त्रास देत होती की तुझा वाढदिवस आज होणार नाही, आज फक्त आपल्या दोघांचं सत्य बाहेर येणार आहे आणि हे सत्य बाहेर आल्यानंतर मला तुला ॲक्सेप्ट करायचं आहे आणि तू सुद्धा सगळ्यांसमोर सांगायचं की आपलं अफेअर होतं आणि त्यानंतर पार्थला सुद्धा सांगायचं, जेणेकरून नंदिनी आपल्या दोघांमध्ये इंटरफेअर करणार नाही. पण जीवाला ही गोष्ट पटत नसते. कारण जीवाचं असं म्हणणं आहे की आता लग्न होऊन 2 महिने झाले आहेत, आता मागच्या गोष्टी विसरायला हव्यात. कारण ह्या गोष्टी पुन्हा पुढे तयार झाल्या तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि घरातल्यांना सुद्धा ह्या गोष्टी सांगणं खूप माझ्यासाठी भयंकर आहे. मी आता काही सत्य समोर आणणार नाहीये. त्यामुळे काव्या, तुला जे करायचं ते कर, पण आधीसारखा मी तुला आता पाहत नाहीये त्या नजरेने, त्यामुळे तू माझा विषय सोडून दे. असं सगळं काही आठवल्यामुळे आता काव्य रडायला लागते. तिला खूप त्रास होत असतो की तिला आता वाटत असतं की म्हणजेच माझं आता सगळं काही, माझं प्रेम तर मी हरवून बसलेले आहे, पण जीवाला माझ्यामुळे खूप त्रास झाला आहे आणि त्यामुळेच आता तिला रम्याला काही सांगायचं नसतं. पण रम्या विचार करते की इतकी का रडतीये? म्हणजे जीवाबरोबर तुझं भांडण झालं होतं का? तुझ्यामुळे जीवाला हा त्रास झाला आहे का? असं एकदम आता रम्या म्हटल्यावर काव्या मात्र खूपच रडायला लागते. आता मात्र तिच्याकडे बोलायला काही उरतच नाही. तिला रम्याला काही सांगायचं नाही आहे. ती म्हणते की असं काहीही नाही आहे आणि लगेच ती रडतच आता बाहेर निघून येते. तिकडे विक्रम आता काव्याची अशी अवस्था पाहून वसूला सांगत असतात की आपण तिला काव्यासाठी कॉफी बनवूयात. तेव्हा वसू म्हणते की इथे अशी परिस्थिती आहे आणि तुम्हाला कॉफीचं काय पडलंय आणि कोणासाठी? तर म्हणे त्या काव्याला, अहो आपल्या मुलाची अवस्था त्या दोघी बहिणींमुळेच झाली आहे. मी काय म्हणते, त्यांना अगोदर माहीत होतं ना? तेव्हा आता विक्रम सांगतात की हे बघ, काव्याला माहीत नव्हतं कारण माननीने नंदिनीला फोन केला होता. पण ठीक आहे ना, नंदिनीची एकटीची चुकी नाही आहे का याच्यामध्ये? जे व्हायचं असतं ते होतंच ना, मग आपण नंदिनीला दोष नाही द्यायला पाहिजे. तेव्हा वसू म्हणते, हो का? तुम्हाला खूप ओळख आहे का त्या नंदिनीचा? हो, आपलं दुर्दैव समजा आपण मुलांना तिकडे पाठवलं. बरं, तुम्हाला हे माहीत होतं ना अगोदरच की जीवाला अग्नीपासून धोका आहे? मग तेव्हाच आपण आपल्या मुलांना घरी बोलवून घ्यायला हवं होतं. तुम्ही मला का नाही सांगितलं? असं आता ही वसू विक्रमला आणि माननीला दोष देत असते की तुम्ही हे मला सांगायला लागत होतं. मी त्या दोघांना फार्म हाऊसवर राहूच दिलं नसतं, लगेच मी घरीच यायला लावलं असतं. पण एवढा वेळ निघून गेल्यानंतर सुद्धा तुम्ही नुसतं फोनवरती काही होत असतं का? डायरेक्ट जाऊन पोरांना घरीच घेऊन यायला पाहिजे होतं आणि याच्यामध्ये खरंच त्या नंदिनीची चुकी आहे. अहो, नंदिनीसाठी काय नाही केले का जीवाने आत्तापर्यंत? आणि नंदिनीने काय केलं त्याच्यासाठी? एक दिवस नुसतं तिला जीवावरती लक्ष ठेवायचं होतं, तेही तिला नाही जमलं. तेव्हा आता मला खरोखर नंदिनीचा आज खूप राग आलाय असं आता वसू विक्रमला सांगू लागते. मग त्यानंतर विक्रम आता तिला कॉफी बनवायला सांगतात, तेही काव्यासाठी. मग आता बोलता बोलता कॉफी बनवून झालेली असते आणि त्याच वेळेला वसू आता खूपच टेन्शन घेते. म्हणून आता विक्रम तिला सांगतात की हे बघ वसू, तू तुझ्या रूममध्ये जाऊन आराम कर बरं. तू आता जीवाकडे जाऊ नकोस कारण तिथे माननी आणि नंदिनी असतील. तेव्हा आता तू तिथे गेली आणि नंदिनीला परत काहीतरी टॉर्चर करत राहिली तर ती बिचारी अजून खचून जाईल. ऑलरेडी माननीने तिचा खूप अपमान केला, तर तू तरी शांत बस. तू जा बरं रूममध्ये. आता वसूला खूप राग येत असतो. ती म्हणते की तुझा विश्वास नाही आहे का? तुला असं वाटतंय का मी नंदिनीचे कान भरेल किंवा मग त्या दोघींमध्ये फूट पाडेल? तर तसं नाही आहे, मी वेळ पाहून वागते दादा. तुला जे समजायचे ते समज, पण मला जायचे माझ्या जीवाला बघायला. पण तिला आता साफ नकार देतात विक्रम आणि म्हणतात की नाही वसू, तू तुझ्या रूममध्ये जा, सध्या तरी तू एवढंच कर. मग आता वसू गेल्यावरती तिथे काव्य येते आणि ही काव्य आता खूपच रडत असते. तेव्हा आता विक्रम तिला म्हणतात की बाळा रडू नकोस ना, अगं होईल जीवा ठीक, तू का इतकं मनाला लावून घेतेस? तेव्हा आता माननी तुझ्या ताईला खूप बोलली म्हणून तुला राग येतोय ना, आणि जीवाला सुद्धा तू समोरून पाहिलंय की त्याचा कसा अपघात झाला ते आठवून तुला वाईट वाटते ना. नको काळजी करूस, आपला जीवा लवकरच बरा होईल. मग आता ही कॉफी घे बरं, तू कधीची रडत आहेस, आता रडायचं नाही, समजलं ना? असं ते तिला आता समजवत असतात. पण आता काव्य खूपच रडत असते. तेव्हा आता विक्रमला पण खूपच वाईट वाटत असतं. तर पुढे आता नंदिनी हिला जीवाला पाहायचं असतं आणि माननीने दरवाजा बंद केलेला असतो. तेव्हा आता माननीला काहीतरी काम असतं म्हणून त्या दरवाजा उघडतात. त्याच वेळेला नंदिनीला आतमध्ये जायचं इच्छा होते आणि मग आता ती जायला लागते. तर माननी तिला अडवतात आणि म्हणतात की तू इथे काय करतेस? नंदिनी, अगं मी तुला काय सांगितले, माझ्या मुलापासून लांब राहायचं.
जोपर्यंत तो बरा होत नाही तोपर्यंत तू लांब राहायचं असं मी सांगितलंय ना, त्यामुळे तू माझ्या मुलापासून लांबच राहा. अगं फक्त एक दिवस मी तुला माझ्या मुलाची जबाबदारी दिली होती, ती सुद्धा तू नीट पार पाडली नाहीस आणि मला असं संकटात पाडलेस. तुला फोनवरती मी सगळं काही सांगितलं होतं, तरी सुद्धा जे व्हायचे ते घडलंच ना. त्यामुळे माझा फक्त तुझ्यावर विश्वास होता आणि तू तो गमावून बसलेली आहे नंदिनी. आता मला काही ऐकायचं नाहीये आणि त्याची आई समर्थ आहे त्याची काळजी आणि सेवा करायला. त्यामुळे आता तुझी गरज वाटत नाहीये मला, तू इथून जा. आता नंदिनीच्या डोळ्यात पाणी येतं, ती रडत असते. तर त्याच वेळेला आता पारचं तापही जात नाहीये, त्याच्या आता ट्रीटमेंटचाही असर होत नाहीये आणि तो शुद्धीवर न आल्यामुळे आता नंदिनी खूपच घाबरते. आता मानेने म्हणतात की पार्थ जा लवकर आणि पाण्याच्या घड्या घेऊन ये, जीवाचा ताप खूपच वाढलाय. तेव्हा आता पार्थ बाहेर येतो आणि मग आता तो जिन्याने जात असतानाच त्याला नंदिनी दिसते. मग आता नंदिनी रडत असते तेव्हा पार्थ सांगतो की हे बघा, तुम्ही काळजी करू नका, प्रयत्न चालू आहेत, होईल आपला दादा ठीक, असंच म्हणा. तेव्हा नंदिनी म्हणते की त्यांना शुद्ध आली का, पण ते काही बोलतंय का, काही खाल्लंय का त्यांनी. तेव्हा आता पार्थ म्हणतो की तुमच्या प्रश्नाचं उत्तर एकच आहे, जीवाला शुद्ध आली नाही, त्याला ग्लानी आहे आणि तो हालचाल करत नाही, त्याच्यावर गोळ्यांचाही इफेक्ट होत नाही. तेव्हा आता नंदिनीला धक्काच बसतो. ती म्हणते की पार्थ हे सगळं माझ्यामुळे झाले आणि खूप रडायला लागते. तेव्हा पार्थ म्हणतो हे बघा नंदिनी, तुम्ही असं स्वतःला दोष देऊ नका, कारण आपण सगळे तिथे होतो आणि तुमच्या एकटीची चुकी नाही आहे, आपल्या सगळ्यांची चुकी आहे. आणि मग आता राहिला प्रश्न आईचा, तर आई तुमच्या खूप अपमान करते, त्यामुळे मला खूपच वाईट वाटतंय, कारण मला तुमच्या फिलिंग्स पण खूप महत्त्वाच्या आहे. पण करू काय, बाजू कोणाची घेऊ काहीच कळत नाही आहे. आणि माझी आई अशी नाही आहे हो, ती सुनाच्या बाबतीत मुलींसारखं जपणारीच होती, पण आज ही माझीच आई आहे का याच्यावर मलाच प्रश्न पडला आहे. तेव्हा आता पाण्याच्या घड्या घेऊन येतो असं म्हणत असतानाच आता नंदिनी म्हणते की मला त्यांना बघायचं हो, जाऊ का मी, आई मला बघू देतील का जीवाला. तेव्हा पार्थ म्हणतो की एक काम करा, आईने मला पाण्याच्या घडा आणायला पाठवलंय, तेव्हा हे काम तुम्ही करा आणि पाण्याच्या घड्या घेऊन जा, बघू आई काय म्हणते ते, तोपर्यंत मी आलोच माझ्या रूममधून. मग आता नंदिनी पाण्याच्या घड्या घेऊन जीवाच्या रूमकडे जायला लागते. त्याच वेळेला जिन्यात तिला जीवा दिसतो. आता जीवाचा हा भास असतो नंदिनीला झालेला, पण त्याच्यामध्ये जीवा तिला असं म्हणत असतो की काय ग नंदिनी, तू खूप फार स्वार्थी आहे, तुला आधीच माहिती होतं की मला अग्नीपासून धोका आहे, तेव्हा का नाही आली मला वाचवायला, आणि आता माझ्यापासून लांबच राहा. आई बरोबर म्हणते, तुझ्यावर जबाबदारी टाकणं खूप चुकीचं आहे. अगं तू जेव्हा मरणाच्या दारात होती ना, तेव्हा मी सगळं कामं सोडून तुला वाचवण्यासाठी ताबडतोब तिथे आलो होतो आणि माझ्या भावाची सुद्धा तिथे गरज लागेल म्हणून त्याला सुद्धा घेऊन आलो होतो. पण तुझं काय, तू काय केलंस मला, तू मृत्यूच्या दारात असताना नाही वाचवू शकलीस ना. मग आता काय बोलायचं आहे तुला, चल रूममधून बाहेर जा. आता त्याच वेळेला तिला तो झालेला भास, ती खूप रडायला लागते. तशीच आता ती रूममध्ये आतमध्ये येते आणि पाहते तर जीवाला झोप लागलेली असते. तर मग इकडे मानेने आता नंदिनीला पाहून खूपच चिडतात आणि म्हणतात की काय ग नंदिनी, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का, तुला मी काय सांगितलं की माझ्या मुलाच्या आसपास फिरकू नकोस. तेव्हा तुला जनाची नाही मनाची तरी असेल ना, तर पुन्हा माझ्या मुलाच्या रूममध्ये येऊ नकोस, कारण मी आहे त्याच्यावर लक्ष ठेवायला. तेव्हा आता नंदिनी म्हणते की आई प्लीज एकदा मला त्यांना बघायचं आहे हो. तरीसुद्धा नंदिनी रडत असते. तरी मानेने म्हणतात की नाही म्हणजे नाही, तू माझा विश्वासघात केला नंदिनी, तू माझ्या डोळ्यासमोर सुद्धा येऊ नको, चल बाहेर जा. तेव्हा आता त्या दरवाजा बंद करून घेतात नंदिनीच्या डोळ्यासमोर. त्यामुळे नंदिनीला अजूनच वाईट वाटतं, नंदिनी रडायला लागते. तर प्रेक्षकांना पुढे आता जीवाला शुद्ध येत नाही म्हटल्यावर मानेने रडायलाच लागतात आणि म्हणतात की माझ्या मुलाची अशी अवस्था नंदिनीमुळे झाली आहे, आज माझा मुलगा शुद्धीवर येत नाही. तर आता काव्या पार्थला विचारते की जीवाला बरं वाटते ना, नाही म्हणजे तो शुद्धीवर आला का. तेव्हा पार्थसुद्धा आता काव्याला सांगत असतो की नाही काव्या, दादाला अजून शुद्ध आलेली नाही आहे आणि दुसरं म्हणजे त्याला खूप असं झळा लागलेला आहे त्या अग्नीच्या आणि त्यामुळेच आता त्याचं टेम्परेचर BP सगळं काही लो झालेलं आहे. तेव्हा आता काव्याला धक्काच बसतो. ती रूममध्ये जाते, रडत असते आणि त्या रागाच्या भरात ती आता स्वतःलाच दोष द्यायला लागते की हे सगळं माझ्यामुळे झालंय, माझा चालता फिरता बोलणारा जीवा आज अशा कंडिशनमध्ये माझ्यामुळे झालंय. मानेने आत्ताच बोलल्या होत्या की माझा मुलगा जाताना हसत खेळत काहीतरी आशा घेऊन बड्डे साजरा करायला गेला होता आणि येताना काही स्ट्रेचरवर बसून माझी हिंमतच चालत नाही असं आता तिला त्या बोललेल्या असतात. म्हणून आता पार्थ आणि नंदिनी हे दोघे आता खूपच इमोशनल झालेले असतात. तर काव्याला हे सगळं आठवल्यामुळे काव्या म्हणते की मला आता स्वतःलाच त्रास करून घ्यायचा आहे, हे सगळं माझ्यामुळे झाले आणि म्हणून ते काठी घेते आणि हातावर सपासप वार करायला लागते. तिचा हात पूर्ण लालबुंद होतो. ती म्हणते की हेच माझ्या शिक्षेचं प्रायश्चित्त आहे. तेव्हा आता त्या हाताला खूप लागलेला असतं, हात लाल लाल करून ठेवलेला असतो. त्यानंतर तिला खूप त्रास होऊ लागतो, पण मग आता तिला जीवा डोळ्यासमोर दिसत असतो. तशीच आता ती रडत रडत झोपी जाते. त्याच वेळेला पार्थ रूममध्ये येतो आणि काव्याला निरखून पाहायला लागतो. तेव्हा आता त्याचे लक्षात येतं की काव्याच्या हाताला काहीतरी लाल लाल झालंय, काय केलं असेल हिने.
म्हणून आता त्याच्या आवाजाने ती उठते आणि मग त्यानंतर तो तिला विचारायला लागतो की तू हे काय केलं, हातावर कसले निशाणे आहेत. तेव्हा आता काही नाही असं म्हणून ती विषय टाळत असते. पण पार्थ म्हणतो की सांग लवकर तू काय केलंयस. तेव्हा आता काव्या सांगू लागते की काही नाही, सांगितलं नाही एकदा, मला बरं वाटत नाही आहे, माझ्या हाताला काहीतरी लागले. तेव्हा आता पार्थ म्हणतो की चल मग डॉक्टरकडे. तेव्हा आता पुढे काव्याला डॉक्टरकडे पार्थ घेऊन जाणार असतो. इकडे मात्र मालिनीने खरंच डोक्यावर घेतले. त्या हॉलमध्ये आले आणि म्हणतात की एक दिवस उलटून गेला तरी सुद्धा माझ्या मुलाला शुद्ध आली नाही. तेव्हा वसू आणि रम्या पण असतात. आता नंदिनी बरोबर मानिनी भांडू लागतात की काय गं, एक जबाबदारी दिली ती पण पूर्ण निस्तारली नाहीस. मी किती म्हणजे दुर्दैवी आहे की तुझ्यासारख्या मुलीवर ही जबाबदारी टाकली. आज माझ्या मुलाला जो काही अग्नीचा अनुभव घेतलाय तो तुझ्यामुळे झालाय. असं आता लगेच त्या प्रत्यक्षपणे नंदिनीलाच म्हणजे असं आरोपी ठरवत असतात. तेव्हा आता नंदिनी पुन्हा इमोशनल त्याने रडायला लागते. तर पुढे आता प्रेक्षकांना आपल्याला पाहायचं आहे काय काय होणार ते. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. तर भेटूया उद्याच्या भागामध्ये. धन्यवाद.